नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे, आज महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यासमोर एक दुसऱ्या प्रांतातला बाबा इकडे येऊन आपलं ज्ञान हेपालतो, ज्ञान पाजळतो. त्याचं नाव धीरेंद्र शास्त्री. बागेश्वर धाम सरकार म्हणतात म्हणे यांना. या धीरेंद्र शास्त्रीला जे काही ज्ञान पाजळायचे ते आपल्या राज्यात पाजळावं. इथे महाराष्ट्रात येऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तो अपमान करणार असेल. जाणीवपूर्वक एक कथानक रचून हा महाराज, हा बाबा, हा बुवा, आमच्या महाराष्ट्रामध्ये बुवा बाबांचा पद्धतशीर माज उतरवला जातो. कदाचित ह्यांना हे अजून माहीत नसावं. काय आहे सध्या या भारतीय जनता पक्षाच्या ह्या राज्यामध्ये महाराष्ट्राने आपलं ती आपली ओळख पुसलेली आहे असंच म्हणता येईल. हे बुवा बाबा आता इतके माजू लागलेले आहेत. आताच ते टेबल प्रकरण आपण सर्वांनी पाहिलं महाराष्ट्रामध्ये. 120 121 व्हिडिओ खरात बाबाचे प्रकरण पाहिलीत आपण. आमचे सगळे बुवा बाबा तिथे लीन असतात. बुवा बाबांची चरणी सारेच्या सारे नेते मंडळी लीन असतात. काल हा कोणीतरी धीरेंद्र शास्त्री नावाचा बुवा महाराष्ट्रामध्ये येतो. आपल्या प्रवचना बघा, तुम्ही प्रवचन करा. बुवा बाबांचं काम एवढंच असतं, धर्माचा प्रसार करणे, लोकांना धर्माच्या मार्गावर नेणे, लोकांची मनःशुद्धी करणे, त्यांच्या मनाचे विकार कमी करणे, त्यांना संपवणे, लोकांना धर्माच्या शिकवणी देणे, लोकांना धर्मवेड करू नये, लोकांना धर्मातल्या ज्या नाही आहेत त्या गोष्टी नको सांगू नयेत कमीत कमी. आज विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थ यांच्यामध्ये असा कधी डायलॉग झालेला असेल? आपण कधी ऐकलात? या महाराजाला कोणी सांगायला गेलं म्हणे छत्रपती शिवाजी महाराज थकले होते, म्हणे मी लढाया करून करून थकलोय, आता हे सगळं काही तुम्ही सांभाळा, हा माझा काय म्हणे ते हा माझा सारा कारभार आता तुम्ही सांभाळा. छत्रपती शिवरायांबद्दल बागेश्वर बाबांना वादग्रस्त वक्तव्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि त्यांनी समर्थ रामदासांकडे राजपाट सांभाळण्यासाठी दिला, असं विधान बागेश्वर बाबांना केलेलं आहे. भारत दुर्गा मंदिर या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती होती. त्यावेळी बागेश्वर बाबांना हे वादग्रस्त विधान केलेलं आहे. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते. मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं. तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो. तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है. तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा. बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है. छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थांना हे अशा प्रकारे वारंवार घेतलं जातं विषयांमध्ये आणि जाणीवपूर्वक हे विषय सुरू करून दिले जातात. याच्या मागे एक फार मोठं षडयंत्र आहे. तुम्ही जर ऐकलं, तुला काय संबंध आहे का? तुम्हाला काय कळतं का? शिरू अखंड स्थितीचा निर्धारू कोण? श्रीमंत योगी. श्रीमंत योगी या बुवांच्या अगोदरही, म्हणजे हे काही पहिले बुवा नाही आहेत, यांना ही सारी स्क्रिप्ट दिली जाते. म्हणजे या अगोदर कोश्यारी नावाचा असाच एक बुवा, काळ्या टोपीवाला बुवा आला होता. त्यानेही असंच ज्ञान हेपाललं होतं, ज्ञान पाजळलं होतं. लक्षात घ्या, हे एक षडयंत्र आहे. हे जाणीवपूर्वक दिली गेलेली एक स्क्रिप्ट आहे. हा कोण? धीरेंद्र शास्त्री महाराष्ट्रात येतो. इथे मुख्यमंत्र्यांच्या समोर ज्यावेळेस भाषण चालतं त्या भाषणामध्ये हा स्पष्टपणे म्हणतो की अशा प्रकारे महाराजांनी त्यांना सांगितलं. म्हणजे तुम्ही नेमकं कुणाचं महत्व वाढवताय, कुणाचं महत्व कमी करताय? आता कसं झालंय माहितीये का तुम्हाला? एक स्पष्टच सांगतो तुम्हाला.
इथे महाराष्ट्रात कशा प्रकारे सगळं बदलवलं जातंय बघा. डेमोग्राफिक आणि सांस्कृतिक पद्धतीने सुद्धा कसं बदलवलं जातंय बघा. म्हणजे परप्रांतीयांना आणून इथले सगळे मतदारसंघ त्यांनी अशा प्रकारे मिक्सचर करून टाकले की आता इथे मराठी माणसाचं अस्तित्व दाखवण्यासाठी तुम्हाला ते दाखवूही शकत नाही अशी परिस्थिती आहे. मुंबईतले कित्येक मतदारसंघ आज असे आहेत ते मराठी माणसाच्या हातात गेले आहेत. सबंध कित्येक महानगरपालिका जशी मीरा भाईंदर महानगरपालिका, मराठी माणूस 40%, परप्रांतीय 60%. याचाच एक दुसरा अंक मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे पद्धतशीर एखाद्या राज्याची संस्कृती कशी नष्ट केली जाते पहा. त्यांचे अगदी राजकीय क्षेत्रातलं मी तुम्हाला सांगतो. बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष शिवसेना, कडवट पक्ष, या महाराष्ट्राची शान, अस्मिता, स्वाभिमान असलेला शिवसेना तुम्ही 2 भागात विभाजित केला. ताकद डिवाइड, माणसं इकडे इकडे, दोघांमध्ये भांडण, तिसऱ्याचा लाभ झाला. भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला. बाळासाहेबांचा पक्ष संपवला. आता दुसरी महाराष्ट्राची शान म्हणजे शरद पवार साहेब. ते एकमेव नाव आहे. म्हणजे गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन असतील, अनेक नावं झाली महाराष्ट्रात. पण आजच्या घडीला देशभरामध्ये ज्यांचं नाव अतिशय मानाने घेतलं तर ते शरद पवार साहेब. म्हणजे आयुष्याची 85, 86, 90 वर्ष त्यातले जवळपास 60-70 वर्ष राजकारणातले एक धुरंधर राजकारणी म्हणता येईल. राजकारणातला चाणक्यही म्हणता येईल. त्यांचाही पक्ष अशाच प्रकारे उभा केला. कोर्टांमध्ये, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या कोर्टामध्ये तोडला फोडला, संपवला. 2 मोठे पक्षच संपवले. आता विचार करा, ही सांस्कृतिक बाब आहे, कशी आहे बघा. आता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव हे सगळ्या 18 प्रगट जाती जमाती बलुती सगळ्यांकडनं घेतलं. तर आता जाणीवपूर्वक काय केलं, महाराजांना जाती धर्म पंथ प्रांतामध्ये विभागण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे महाराज कसे फक्त मराठ्यांचेच, महाराष्ट्रात म्हणजे महाराज हे इतर समाजाचे नाहीत, हे जाणीवपूर्वक पुतळे प्रकरण आणली आणि महाराजांच्या नावालाही कुठतरी गालबोट लागेल अशा प्रकारचं एक राजकारण सध्या महाराष्ट्रात दिसू लागलं. तुम्ही पहा, हे घडतंय. जाणीवपूर्वक महाराजांची तुलना तुम्ही पाहिला असाल अनेकदा. ते एक पुस्तक मागेही प्रकाशित झालं, आज के युग के शिवाजी एकेरी नाव. ही तुम्ही बाकीच्या पुस्तकांचं जे काढताय त्यासोबत ह्याही पुस्तकांची नावं दाखवा. आज के, आणि बाजूला नरेंद्र मोदींचा फोटो. हे विसरलो आपण. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि स्वामी समर्थांचा उल्लेख वारंवार अशा प्रकारे दाखवला जातो की शिवाजी महाराज यांचं महत्व जाणीवपूर्वक कमी करण्याचा यातून तुमचा एक कट, एक हेतू इथे दिसून येतो. तुम्हाला आणखी एक उदाहरण दाखवू. या उदाहरणामध्ये तुम्ही पहा कशा प्रकारे भगतसिंह कोश्यारी कशा प्रकारे अशाच प्रकारची एक स्क्रिप्ट वाचतायत. पहा. कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन, हु इज योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है, नए युग की बात बोल रहा हूँ. शिवाजी तो पुराने युग की बात है, नए युग की बात बोल रहा हूँ. यही मिल जाएंगे. डॉक्टर अंबेडकर से लेकर के डॉक्टर गडकरी तक, नितिन गडकरी तक सबको यही मिल जाएगा. चक्रवर्ती सब हुए. चाणक्य के बिना चंद्रगुप्त को कौन पूछेगा? समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा? मैं कोई शिवाजी को छोटा, चंद्रगुप्त को छोटा नहीं बता रहा हूं, लेकिन उनके पीछे जैसे हमारा कहते हैं हर एक के पीछे उसकी माता का बड़ा योगदान होता है. व्यक्ति के बच्चे के बच्चे के संबंध. तो ऐसे ही हमारे समाज में गुरु का बड़ा स्थान होता है. और समर्थ के प्रयास से भला बोले ना, समर्थ ने, शिवाजी ने कहा तो छत्रपति ने, मेरे को अब राज्य आपकी कृपा से मिल गया है. अब इस देश की एक परंपरा भी है कि अगर गुरु है तो उसको क्या देना चाहिए? जर गुरु दक्षिणा नहीं देते हो क्या? तो गुरु दक्षिणा भी देनी चाहिए. अब उन्होंने कहा मैं जीत गया हूँ, अब राज्य भी स्थापित हो गया, रायगढ़ में आ गया हूँ, हमारा सब बन गया है. तो उन्होंने कहा इस राज्य की चाबी आपको देता हूँ. आज के जैसे गुरु होते ना, जो गुरु नहीं, गुरु घंटा जाती है बहुत सारे अच्छे लोग भी, इतना गली भी दोनों किस्म के आते हैं, अच्छे भी बहुत है, उनके उनसे संसार चल रहा है. तो उन्हें डांट लगाया, उन्होंने कहा ये तेरा आएगा, ऐसा भी मुझे खा जा रहा है, तो तेरे पास एक युवा ट्रस्टी, तुम तो इसके ट्रस्टी हो. माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत भारतीय जनता पक्षाची.
यांचे अनेक प्रवक्ते म्हणजे कसे शिवाजी महाराजांनी मुघलांची माफी मागितली हे असली प्रकरणं काढतात. जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांना देशभर बदनाम करण्याचा एक विशेष कट मला याच्यातून दिसतो. बरं, हा जो कोणी बुवा आला होता इथे धीरेंद्र शास्त्री नावाचा, हा एवढ्यावरच थांबला नाही. हा पुढे काय बरळला की आपण 4 मुलं जन्माला घालायची, त्यातलं एक मूल हे आपण संघाला द्यायचं. कशासाठी द्यायचं? संघासाठी, देशासाठी, संघ देशासाठी, आणि आपलं एक मूल संघासाठी. हम पूरे भारत से प्रार्थना करेंगे, बच्चे तो 4 पैदा करो पर एक स्वयंसेवक संघ के लिए दो, हाँ, ताकि दूसरों को बचाने को काम आए. यावर ज्यावेळेस देवेंद्र फडणवीसांना प्रश्न करण्यात आला, देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर द्यावं, जरा एकदा हे उत्तर ऐका. बागेश्वर धाम यांनी असं एक वक्तव्य केलंय की 4 मुलं आपण जन्माला घालावेत, त्यातला एक जो आहे तो संघासाठी आपण समर्पित करावा. या वक्तव्याकडे आपण कसं बघताय? बघा, शेवटी जे काही साधू संत असतात ते त्यांची मतं मांडत असतात आणि मला असं वाटतं की त्याला नीट कॉन्टेक्स्टमध्ये घेतलं पाहिजे. मुळात त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की संघ एक अशी संघटना आहे की जिने हिंदू संस्कृतीला, सनातन संस्कृतीला त्या ठिकाणी जिवंत ठेवलाय, नवचैतन्य दिलाय. त्यामुळे आपल्या घरचा एक मुलगा हा त्या संघामध्ये असावा. त्यांनी आणखी एक विधान केलेलं आहे बागेश्वर धाम यांनी की शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींची भेट घेतली, ती पगडी काढून ठेवली, अशा प्रकारचं विधान केलंय. त्यामुळे टीका होती. इतिहासामध्ये अशा प्रकारचा कुठलाच दाखला आपल्याला पाहायला मिळत नाही. मुळात आपल्याला माहिती आहे की जे काही महापुरुष असतात त्या महापुरुषांबद्दल अनेक लोककथा तयार होतात. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोककथा असतात. आपल्याला माहिती आहे रामायण आणि महाभारताच्या संदर्भात अनेक लोककथा आहेत. त्या सगळ्याच इतिहासावर किंवा त्या ठिकाणी परिस्थितीवर अवलंबून अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा झालेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की मी याच्यावर एवढंच म्हणेन, जो इतिहास आपण शिकलेलो आहे तशा इतिहासामध्ये किंवा आपल्या इथे जे काही ग्रंथ उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही दाखला. खरं तर देवेंद्र फडणवीस यांना साधू संत मानतात. मला ह्याच नवल वाटलं. साधू संत ही असली माणसं साधू संत होऊ शकतात जी तुम्हाला 4 मुलं जन्माला घाला म्हणतात. साधू संतांनी या असल्या शिकवणी दिल्या, एक मूल संघाला द्या. हे साधू संत, हे साधू संत नाही, हे संधी साधू. जे स्क्रिप्ट वाचतात तुमच्या ते संधी साधू, साधू संत नाही होऊ शकत. बरं, हे जर मुलं जन्मालाच घालायचे तर सुरुवात तुमच्यापासून करा. तुम्ही सर्वांनी सुरुवात करा, आपापल्या घरांपासून सुरुवात करा. हे लोकांना जे ज्ञान हेपालण्याचं काम करतात, ज्ञान पाजळण्याचं काम करतात, हे आपापल्या घरांपासून सुरुवात करा. आपल्या घरांमध्ये सर्वात प्रथम ही पद्धत आणा 4 मुलांची, आणि आपल्या घरांमधनं एक मुलगा संघाला द्या. आपण स्वतः किती करणार, त्यानंतर इतरांना ज्ञान द्या. आणि संघाला मुलं दिल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, त्यांचं कशात परिवर्तन करायचंय, एक साधं उदाहरण दाखवू का तुम्हाला? आपल्याला जर कशात परिवर्तन करायचं ते असली उदाहरणं पाहाल तुम्ही तुमच्या घरांमध्ये. पहा, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. मोदी जी, मोदी जी, मोदी जी, एबार আসবে বাংলায় আসবে मोदी जी, मोदी 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 তোমাকে চাই মোদি, এবার ভারত বাংলায় আসা চাই. ही असली उदाहरणं आपल्याला घडवायची आहेत का आपल्या घरांमध्ये? हे असले प्रोडक्ट पैदा करायचे आहेत का आपल्याला? करायचे असतील तर तुम्हाला तुमचे लखलाभ. हा जो मेंदू दिला आहे मानेच्या वर देवाने, हा विचार करायला दिला आहे. सत्य असत्य, चूक बरोबर, खरं खोटं हे ओळखण्याची, म्हणजे मानव म्हणून तुम्हाला जन्माला का घातलंय? काही कारण असेल ना. बुद्धी का दिलेली आहे? त्या बुद्धीला गंज लागून देण्यासाठी, अंधभक्त होण्यासाठी. अंधभक्त म्हटल्यानंतर एक उदाहरण दाखवायची इच्छा होते. जरा एकदा हे उदाहरण पहा. ईरान और अमेरिका की जंग है, ये किसने रुकवाई?